जोरात सांगावे. मुक्तीला हेतू काय म्हणजे पहिला प्रश्न कोणता आहे? मी कोण आहे? दुसरा प्रश्न कोणता आहे? जगत करतात. आणि तिसरा प्रश्न मोक्षाला हेतू कोण? कोण सांगितलं मोक्षाला हेतू? ज्ञान. कर्म आहे का उपासना आहे का ज्ञान आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे. मग काय उत्तर देणार? उत्तर दिला का मला? कर्म उपासना अधिक ज्ञान हे मोक्षलक आहे. केवळ ज्ञान हेच मोक्षलक हेतू नसून कर्म आणि उपासना मोक्षलक आहे हेतू आहे. हे काय बंधन कसं केलं बघ. पूर्वपक्ष बरोबर त्याच्याकरता 3-4 उदाहरणं दिलेली आहेत. पक्षी आकाशामध्ये गमन करतो एका पंखाने का 2 पंखाने? एक पंख ज्ञानाचा आणि दुसरा पंख कर्म आणि उपासनेचा. दोन्ही पंखाची जशी आणखी त्या पक्षाला आवश्यकता आहे त्याप्रमाणे मोक्षाकरता कर्म उपासना अधिक ज्ञान त्याला समसमच्य असं म्हणतात. मोक्षाकरता हेतू आहे. एक दृष्टांत. दुसरा दृष्टांत कोणता झाला? सेतुदर्शन. केवळ सेतुदर्शनाने पाप जात असते का श्रद्धेसहित असं? त्याला कशाची आवश्यकता आहे? श्रद्धेची आवश्यकता आहे. तिसरा दृष्टांत कोणता दिला? जलसिंचन. कसं सांगितलं? जलसिंचन वृक्ष उत्पत्तीला आणि फलाला हेतू आहे. तशीच कर्म उपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीला आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष त्याला हेतू आहे. जलसिंचन वृक्ष आणि फल याला कारणीभूत आहे. काय करे दोन आहे. त्याचं काय होत असतं? कर्म उपासना हे ज्ञानाला कारणीभूत आहे. कर्म उपासनेपासून ज्ञान होते. ज्ञानाच्या योगाने मोक्ष होतो. जलसिंचनामुळे वृक्ष वाढतो आणि पुढे तो फलाला कारणीभूत होतो. 3 उदाहरणं देऊन हा सिद्धांत मांडला. आता सिद्धांत कसा मांडतात पुढे? भगवान भाष्यकारांनी अनेक प्रकारांनी ज्ञानवानास कर्माचा असंभव प्रतिपादन केला आहे. म्हणून ज्ञानवान कर्म करीत नाही. आता समसमुच्चयाचा असंभव प्रतिपादन करतो. तिसऱ्याचं उत्तर विचारलं. ज्ञानवान आहे बा. ज्ञानवान कर्म करताना दिसू गेले. मग कशा करता कर्म करतो? जरा कर्म करणार नाही तर ज्ञानाचं रक्षण होणार नाही. ज्ञान रक्षणाकरता तो कर्म उपासना करतो. यावरून काय सिद्ध झालं? ज्ञानाकरता कर्म उपासनेची आवश्यकता आहे. जर तो ज्ञान रक्षण करणार नाही तर ते ज्ञान त्या अंतःकरणातून निघून जाईल. म्हणून कर्म उपासनेची आवश्यकता आहे. कर्म उपासना समसमुच्चय आज मोक्षाला कारणीभूत आहे. पुढे भगवान भाष्यकारांनी अनेक प्रकारांनी ज्ञानवानास कर्माचा असंभव प्रतिपादन केला आहे. म्हणून ज्ञानवान कर्म करीत नाही. सिद्धांत आहे ना. ज्ञानवान कर्म करीत नाही म्हणजे काय? बसून पुढे झोपा काढतो. त्याचा अर्थ आहे सर्व कर्म करतो. काय करतो? पण करून न करण्यासारखं. त्याच्या क्रियेपासून कोणत्याही प्रकारे पापही उत्पन्न होत नाही आणि पुण्यही काय होत नाही उत्पन्न. यशाला अहम करतो भाव. पुढे काय अर्थ आहे?
यस्यना कृतो यस्यना विद्यते हत्वा विषयमान लोकांना आणले. वास्तविक नाही का, लोक मारल्यानंतर ताप व्हायला पाहिजे की नाही, पण त्याला काय लागत नाही. का लागत नाही? त्याच्या ठिकाणी देह बुद्धी आहे, आपल्या ठिकाणी देह बुद्धी आहे. कशा करता हे सगळं सांगितलं. म्हणून मान जरी कर्म करत असला तरी कोणत्या वेळेच्यावर देहाच्या द्वारा कर्म होते, आत्म्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. वाचा. आता समसमुच्चयाचा असंभव प्रतिपादन करतो. कर्माचे फल अनित्य संसार आणि ज्ञानाचे फल नित्य मोक्ष आहे. योगाच्या फलामध्ये अंतर आहे, विरोध आहे. ज्ञानाचं फल काय आहे? मोक्ष. कर्माचं फल संसार नित्य आहे का अनित्य आहे? नित्य आहे का संसार? मग काय आहे? म्हणजे संसार नित्य आहे म्हटलं तर सगळं तत्वज्ञान मातीत जाईल की. अरे गीतेमध्ये आहे ना, नित्य का अनित्य आहे? अनित्य मग सुखम लोकम नियम आहे का नाही? तिथे सांगितलं 15 अध्यायामध्ये काय आहे? मग संसाराचं काय सांगितलंय? नित्यत्व काय? नित्यत्व अनित्यत्व सांगितलं. ते संसार आहे असं समजता. जाण्याचे जे अनित्यत्वाचे वैराग्य दगडीचा पाठीला आहे. तेव्हा कशा करता? संसार अनित्य नसून काय? अनित्य फल आहे. पुढे ज्ञान व कर्म या दोहोंच्या फलात विरोध आहे, म्हणून ज्ञान कर्माचा समसमुच्चय घडणार नाही. खंडन झालंय आपलं. ज्ञान समुच्चय खा खंडन करायचं, कारण दोघांच्या फलामध्ये विरोध आहे. कर्माचं फल आहे संसार, ज्ञानाचं फल आहे मोक्ष. म्हणजे एका ठिकाणी राहू शकत नाही. अंगाचा दृष्टांत बरोबर आहे, एका ठिकाणी राहू शकत नाही. विरोध आहे. जिथे अंधार आहे तिथे काय नाही, जिथे प्रकाश आहे तिथे. दोन विरोधी धर्म एका ठिकाणी राहू शकत नाही. एखादा पोरगा म्हणत असतो मी फाशी झालो, नापासी झालो, फास तरी पण नाही तर काय होईल. एखादा माणूस म्हणतो मी जिवंत आणि मेलोही आहे. जिवंत आहे त्याला करायचं, मेला कसा? मेला असेल तर बोलतो. कर्म आणि कर्माचं फल संसार आहे, ज्ञानाचं फल मोक्ष आहे. दोचा विरोध आहे, एका ठिकाणी राहू शकत नाही. शिवाय आत्म्याचे ठिकाणी जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. कारण जाती, आश्रम, अवस्था यांना योग्य असे भिन्न भिन्न कर्म वेदाने सांगितले आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे. जातीच्या लोकांना जाती वगैरे हटवा म्हणून. कोण्या जाती? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, प्रत्येकाचं कर्म एक आहे का भिन्न भिन्न आहे? गीता सांगते ना 18व्या अध्यायामध्ये आहे ना. क्षत्रियाचं कर्म कोणतं? ब्राह्मणाचं कर्म कोणतं? वैश्याचं कर्म कोणतं? नाही सांगते. प्रत्येकाचं युद्ध करणं हे कोणाचं कर्म आहे? व्यापार करणं हे कोणाचं आहे? शूद्राचं कर्म आहे. ज्ञान चांगलं हे कोणाचं कर्म आहे? ब्राह्मण आहे. क्षत्रिय ब्राह्मण क्षत्रिय विषय गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये याचा विचार आहे. आता मानत नाही ते सोडून द्या. कोणी कोणाचे काय हे करत असते, पण प्रत्येकाचं भिन्न भिन्न जातीपातीचं निराकरण आहे ना. जातीपाती हे सब ईश्वर के समान. आता जातीभीती कुठं राहिलेले आता संपवून टाकलेले आहे. म्हणजे जाती मात्र मानलेली आहे. प्रत्येकाचे धर्म सांगितलेले पुढे. शिष्य महाराज, आताच आपण सांगितले की देहाहून भिन्न आत्मज्ञान कर्माचे हेतू आहे. दर्शन काय? शिष्याने शंकेचं गोड उत्तर दिलं आहे.
आताच सांगितलं, म्हटलं काय सांगितलं वाचा. देहाहून भिन्न आत्मज्ञान कर्माचे हेतू आहे. बरोबर. वैदिक धर्माचा वैदिक धर्म कोण प्रवृत्त होत असतो? वैदिक धर्माचा अधिकारी कोण? तुम्हाला होऊन गेलं की काल. देहाचा आत्मा आहे, देहावर आत्मा भिन्न आहे असं ज्याला ज्ञान आहे तो वैदिक धर्माचा काय अधिकारी आहे. देहाचा आत्मा आहे असं ज्याचं ज्ञान तो वैदिक धर्म आहे. तो कशाला पुण्य करीत बसेल? देहाचा आत्मा आहे असं ज्याचं ज्ञान आहे पण तो वैदिक धर्माचा अधिकारी. देहावर आत्मा देह मानतो. कल्पना करा, देवान आत्मा भिन्न आहे असं ज्ञान आहे, तो कर्म करीत. विहित कर्मामुळे पुण्य आणि निषिद्ध कर्मामुळे या दोघांची फल आपल्याला पाप आणि पापामुळे नरक, पुण्यामुळे स्वर्ग प्राप्त होईल असा ज्याला विश्वास आहे तो वैदिक कर्माचा काय. जो देहालाच आत्मा मानतो मग देह कायमचा राहत असतो का? प्राण आहे तोपर्यंत. आणि पुढे प्राण निघून गेल्यानंतर कुठून बसतो का? निघून जाळावा लागत असतो. देहाचा आत्मा आहे आणि तो समजा मग केलेलं पाप आणि पुण्य कोण दोन्ही. म्हणून देहाहून आत्मा कसा आहे? भिन्न आहे. त्याला लोकांतराची काय होते? त्याला त्या कर्माप्रमाणे स्वर्ग आणि नरकाची फल भोगावी लागत असतात. वैदिक कर्माचा अधिकारी कोण? तो देहाहून आत्मा भिन्न आहे समजतो, विश्वास आहे तो वैदिक कर्माचा काय अधिकारी आहे. देहाचा आत्मा आहे असा ज्याचा निश्चय आहे तो वैदिक कर्माचा अधिकारी नाही. एकादशीच्या दिवशी काही खातो बघला तो शास्त्र विस्त्र काही करीत नाही, मारत नाही. त्याला सांगितलं म्हटलं पाप होत असते की म्हटलं पाप आम्हाला लागतच नाही. का लागत नाही? शरीर म्हणजे मी म्हणजे शरीर प्राणी गेल्यानंतर संपलं. म्हणून देहावर आत्मा वेगळा असून त्याला लोकांतराची काय होते? प्राप्ती होते नरकाधिकारी. विहित कर्म केलं तर कशाची प्राप्ती होते? स्वर्गाधिकारी. विहित कर्म केल्यामुळे पुण्योत्पत्ती होत असते आणि त्याच्यामुळे आणखी लोकांतराची प्राप्ती. निषिद्ध कर्म केलं तर पापाची उत्पत्ती. कशाची प्राप्ती? जसं जसं पाप ज्याचं असेल तसे नरकाची प्राप्ती होत असेल. 84 प्रकारचे नरक आहे असं म्हणा. जसा ज्याचा गुन्हा असेल तशी त्याला शिक्षा न्यायाधीश जायचं. एखाद्या माणसाने खून केला असेल तर नुसती जेल दिलं का त्याला? खुनाचा बदला कशाने? फाशीने. जसं ज्याचं पाप पुण्य असेल त्याप्रमाणे त्याला फरक झाला असतात असं आहे. म्हणून वैदिक कर्मामध्ये अधिकारी कोणाचा आहे? देहाहून आत्मा भिन्न आहे असा त्याचा विश्वास आहे तो वैदिक कर्माचा अधिकारी. देहाचा आत्मा आहे त्याला खाण्यापिण्याने काय करायचं सजवायचं. माझ्या अलीकडे देह दिसत तशी आहे का? कर होऊन गेलं की सगळं पुढे. आणि आता सांगता की जाती, आश्रम, अवस्था यांचे आत्मस्वरूपाचे ठिकाणी असलेले ज्ञान कर्मास हेतू आहे. जात्यादी धर्म स्थूल देहाचे आहेत म्हणून जात्याधिकांची प्रतीती म्हणजे देहाचे ठिकाणी आत्मबुद्धी तर कर्मास हेतू नाही असे मागे सांगितले आहे. त्याचे समाधान काय? मग त्याच्यामध्ये सांगितलं जोपर्यंत देह बुद्धी आहे तोपर्यंत हे सगळे धर्म पाळा. उदाहरणार्थ जोपर्यंत तुम्ही संस्थेमध्ये रजिस्टरवर तुमचं नाव आहे तोपर्यंत संस्थेने संहिता सांगितली, संहिता काय केली पाहिजे. ज्याचं नाव नसेल तो येईल बरं का, उशिरा येईल आणि अर्ध्या पाठातून निघून जाईल. संस्थेच्या नियमाची बांधिलकी काय झाली?
संपली. मग संस्थेच्या नियमाची बांधिलकी का वाजून आली. एकदा संस्थेमध्ये रजिस्ट्रारचं नाव आलं की संस्थे मग डोक्यावरचे केस काय केले पाहिजे. मग संस्थेत प्रवेश केला ना, जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत हे आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाती नाही, काही नाही, काही नाही. असंगत स्वरूपाचा आत्मा आहे. पुढे श्री गुरु, तुझी शंका बरोबर आहे, परंतु समाधान असे की देहाहून भिन्न आत्मा असल्याचे शास्त्र श्रवणाने परोक्ष ज्ञान आहे आणि देहाधिकांची ठिकाणी आत्मज्ञान प्रत्यक्ष आहे. हे पहा. मग काय आत्मा संघ आहे वगैरे आधी करून हे ज्ञान आहे, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. ब्रह्म आहे हे कोणतं ज्ञान आहे, पण अपरोक्ष कोणतं ब्रह्म आहे. जण करून सांगायचं व्यायचं कसं नाही का. ब्रह्म आहे ज्ञान परोक्ष आणि तोच ब्रह्म आहे अपरोक्ष. परोक्ष ज्ञानाला हे सर्व आहे बघा. अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर यस्य नाहंकृतो भाव अत्वापि संयम, तेव्हा त्याचे सगळे याच्यात नाही जास्त धीर आहे. त्याला कोणताही विधी नाही. कोणाला ब्रह्मवेत्याला पुढे साक्षात रंगाचा सगळे विधी निषेध कोणाला आहे, आपल्याला आहे. गायीनं शेत खाल्लं, मग हाणतो कोणाला, जो ते गाई हाकणार आहे त्याला हाणतो. शेत करून खाते आणि मार कोणाला भेटतो, मालकाला भेटतो. कारण गाय कोणाची म्हणतो, मालकाची आहे. गाईला अक्कल आहे का तिला माहिती आहे का मालकाचं शेत आहे का दुसऱ्याचं शेत आहे. इतकं कुठे गाईला ज्ञान असते का. मग हे ज्ञान कोणाला आहे. आपल्या शेतात चुकी साधू आणखी गाय चारा खाऊन राहिलेली आहे, हे ज्ञान कोणाला आहे, मालकाला आहे. गाईला गाय सगळे शेत कोणाचे आहे, आपलेच आहे. तिला काही कळते का. पण थोडं ज्ञान आहे कल्पना आहे. हे बा एखादा वाघ म्हशीचा वगार आहे, त्याला चढायला सोडलं, ते काय होत असतं दावणीला बरोबर कोणाच्या जायचं. आपल्या दावणीला बरोबर जात नाही, कोणाच्या दावणी बरोबर जाऊन उभं राहतं. गाईचं वासर बरोबर जिथून सोडलं असलं त्याच खांबात उभं आहे. यावरून त्याला गाय अक्कल आहे. म्हणून म्हशीचं दूध पिणाऱ्या माणसाची अक्कल थोडी असते. गाईचं दूध पिणारा त्याला योग्य कोणतं दूध आहे. आम्ही तसं ऐकलं, डेअरीत दूध असते ना, आम्हाला डेअरीमध्ये कोणाकोणाचं दूध असते. त्याच्या म्हटलं गाईचे असते, म्हशीचे असते, गाडीचे. परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध नसतो, म्हणून कर्मामध्ये प्रवृत्ती होण्यास हरकत नाही. जसे शास्त्र श्रवणाने मूर्तींच्या ठिकाणी ईश्वर ज्ञान परोक्ष आणि पाषाण बुद्धी अपरोक्ष आहे. परोक्ष आणि अपरोक्ष पुष्कळ वेळा चौथ्या तरंगात, दुसऱ्या तरंगात, पहिल्या तरंगात दावा आहे कोणतं ज्ञान, तूच दावा आहे. परोक्ष ज्ञान फक्त असत्वपादन निवृत्त करते. त्या परोक्षाचं रूपांतर कशात व्हावं लागतं, अपरोक्षात व्हावं लागतं. एका ठिकाणी आपलं जेवायला बसला, काहीतरी चटणी जास्त झाली वगैरे, त्याला सारखं हे झालं पाहिजे, पाणी पाणी करायला लागला. आणि तिथून बाईला काय करायला लागला, तो शिवे जायला लागला. म्हणलं कळत नाही गेला. जेवायला बसलं, काय वाढलं, काय ते अगोदर काय वाढलं पाहिजे, अगोदर पाणी वाढावं लागलं. तेव्हा भीती आहे ना.
अगोदर लाडू वाढत असते का मीठ वाढत असते? आपल्या परंपरेमध्ये काय क्रम आहे की मी म्हणलं देवाला वाढलं पण पाणी दिलं नाही. ती बाई खर्म होती, ती म्हणायला लागली, म्हणलं तुमच्या समोर आड आहे ती विहीर आहे ती घ्या की पाणी वाढायला. कुठं आहे? विहिरीजवळ बसला होता आणि जेवण्याकरता त्या विहिरीत पाणी आहे की. मग विहिरीतलं पाणी काय आहे? परोक्ष आहे. ते पाणी कुठे यावं लागतं? प्याल्यात यावं लागतं. आणि प्याल्यातलं पाणी कुठे गेलं पाहिजे? त्याला अपरोक्ष म्हणायचं. अपरोक्ष जे प्याल्यातलं पाणी तहान भागवत असते, विहिरीतल्या पाण्याचा काही संबंध आहे. ते पाणी कुठे यावं लागतं? प्याल्यातल्या पाण्याने काय झाले, त्याचा अगोदर परोक्ष आणि पुढे अपरोक्ष ज्ञानाने संसार दुःखाची निवृत्ती होत असते. त्या दोन ज्ञानांचा परस्पर विरोध नाही, म्हणून दोन्ही ज्ञाने एके ठिकाणी राहून उपासना होते. याचे उलट रज्जूचे ठिकाणी सर्पाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे, आणि नंतर जर रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान झाले तर सर्पाचे प्रत्यक्ष ज्ञान नष्ट होते. सर्प काही तुमचा सिंधन इच्छा सोडत नाही काय काय. मी हे दोरी आहे हे यथार्थ ज्ञान आहे, आणि जे दोरीवरती भासणाऱ्या सर्पाचं ब्रह्मज्ञान म्हणतात. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर दोरी निवृत्त होते का सर्प निवृत्त होतो? दोरी निवृत्त होते का? दोरीचं दोरी रूपाने ज्ञान झालं यथार्थ ज्ञान म्हणायचं, आणि दोरीचं सर्प रूपाने ज्ञान त्याला कोणतं म्हणायचं? ब्रह्मज्ञान. मग ज्ञान काय करते? ब्रह्मज्ञानाची निवृत्ती करते. मग आपल्याला दोरीचं ज्ञान झालं तर दोरीच निवृत्ती होत असते का भासलेल्या सर्पाची? भासलेल्या सर्पाची. आपली म्हातारी अगदी आपल्या देवाच्या दर्शनाकरता निघाले, कार्य मोठे खराब असतात गणपतीचे दिवस. प्रत्येक गणपती आणि त्याची हे करणारा प्रत्येकाला वाटते आपल्या घरचा गणपती लोकांनी पाहावा, थोडी शाबासकी घ्यावी. मध्ये काय करतात, दोंडा महाराजांची पोथी झाली की सगळे दर्शनाकरता पळत असतात. त्याच्यामुळे एक काट इथली त्यांनी कागदाला साफ केला, त्याला स्क्रीन बिन लावलेली चालायला रस्त्यात दिला ठेवून बोळीमध्ये. तिकडून म्हातारी आली आणि तिला काही कल्पना नाही. म्हणलं आजी आजी तेव्हा साप साप म्हटलं. तर बघा धाकच आहे बघा, चावल्यानंतर तो माणूस मरतो त्या भीतीने सुद्धा राम बरोबर आहे. म्हणजे म्हातारीला झेंडू घ्यायला लागला, काय लागला. त्याने विचार केला, म्हटलं तर म्हातारी संपली, आता काय करावं. म्हणून त्या पोराने पुन्हा भासलेला साप तिला वाटलं खरंच साप आहे, आणि आपल्याला तवा घेतलेला याचा भ्रम जो होता त्याच्यामुळे म्हातारी बोलत नव्हती. मग तो भासलेला साप पोरं घेऊन आले, त्याच्या म्हातारीच्या समोर काय केलं, ऑपरेशन केलं. हा खरा साप नसून भासलेला साप होता असं ज्ञान होता. बरं म्हातारीने टोल करून जाऊ दे, कशाला सांगितलं. परोक्ष आणि अपरोक्ष नाही का, दोन ज्ञान असतात. ज्ञान परोक्ष आणि अपरोक्ष. दाव आहे कोणतं ज्ञान? परोक्ष दाव आहे. भ्रांती कोणत्या ज्ञानाने होत असते? अपरोक्ष ज्ञानाने. असं पापाचं आवडून परोक्ष ज्ञानाने नाही, तुझा बाणापालक आवडून कशाने होत असतं? ते अपरोक्ष ज्ञानाने. कोणते जाऊन आपल्याला संतांना परोक्ष ज्ञान आहे, पुन्हा काय आहे आपल्याला फक्त
चिंतन केल्यामुळे परोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञान गुरुशिवाय होऊ शकत. तद्विद्धी. मग शेवटी किती बागवानाने जंगी बगीचा तयार केला, पण त्याला फळं येण्याकरता वसंत असावा. वसंत ऋतू नसेल तर त्याला फळ येऊ शकत. गुरु कोण आहे? मग वसंत. पण आपण कोणा म्हणून झाड हवं. यावरून हा नियम सिद्ध होतो की अपरोक्ष भ्रांतीचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध आहे, परोक्ष ज्ञानाशी नाही. ती भ्रांती असते ना, ती परोक्ष ज्ञानाची नाही, अपरोक्ष. परोक्ष ज्ञान कोणालाही होऊ शकतं. जो जो विद्या ग्रहण करेल त्याला परोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान होण्याकरता मात्र अधिकारी असावा लागतो. पुढे म्हणून देहाहून भिन्न आत्म्याचे परोक्ष ज्ञान आणि देहाचे ठिकाणी जात्याधिकांचे अपरोक्ष ज्ञान एकाच घडणे शक्य नाही. दोन एका ठिकाणी काय होत नाही, राहू शकत नाही. दोन धर्म एका ठिकाणी राहत नाही. नाही का? विरुद्ध दोन धर्म. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश नाही, आणि जिथे प्रकाश आहे तिथे काय नाही. परिज्ञानाच्या बाबतीमध्ये परोक्ष असल्याने अपरोक्ष. परोक्ष ज्ञान निघून जात असते का त्याचं रूपांतर अपरोक्ष झालंय. परोक्षाचं रूपांतर कशाला आहे? अगोदर काय व्हावं लागतं? परोक्ष. पुढे काय होतं त्याचं? अपरोक्ष. पुढे ती दोन्ही ज्ञाने कर्माचा हेतू आहे, परंतु ब्रह्मवेत्यास कर्तृत्व भ्रांती नाही, म्हणून त्यास कर्माचा अधिकारच नाही. ज्याला भ्रमच नाही त्याला काय कर्माचा काय नाही. ज्ञानेश्वरीत पाठ केलेली आहे त्याला पाठाची परीक्षा देणार. पहिल्या वर्षाला बसत. पहिल्या वर्षाला कोण बसत असतो त्याच्याकडून पाठ करून घ्यावं लागते. म्हणजे ते पूर्ण ज्ञानेश्वरीत पाठ आहे, कंठगत आहे. त्याला पहिल्या वर्षाला परीक्षा द्या सांगावं लागतं. अपरोक्ष ज्ञान हे सर्वांमध्ये श्रेष्ठ ज्ञान आहे. ते ज्ञान भ्रांती निवृत्त करत असते. पुढे कारण देहाचे ठिकाणी अपरोक्ष आत्मबुद्धी असते, तर ज्ञात्यास देहाचे धर्म जाती अवस्थाधिकांची प्रतीती झाली असते. ही देहाचे ठिकाणी आत्मबुद्धी तर ज्ञात्यास नाही. ज्ञाता आणि तुम्ही आहे दोघांतला फरक. ज्ञाता कोणाला म्हणायचं? आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं? तत्वज्ञ पुरुष. आणि तुम्ही आम्ही सगळे कोणाविषयी पामर, काही साधक उपासक वगैरे, ज्याचे ज्याचे जसं लक्षण असेल तशी तशी त्याला नावं का. केवळ निषिद्ध विषयामध्ये रममानत असतो. काय म्हणावं त्याला? विषयात असतो. विषयातून बाहेर पडण्याचा निश्चय करतो याला साधक म्हणतात. ज्याला स्वची प्रतीती आलेली आहे त्याला मुक्त अवस्थाचं म्हणतात. वेदांत शास्त्राने संसारातले वेद असते ते त्याचं काहीच नाही त्याला गरीब म्हणतात. 2-3 बिल्डिंग असले त्याला धनिक म्हणतात. व्यवहारातले वेद वेगळे. धनिक असूनही सुद्धा निषिद्ध कर्म करत असे. धनिक झाल्यावरून काय झालं काय? ते पाप भोगूनच संभाव लागलं. काय करावं लागलं? ते कर्माची झाली. ते काय नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा काय होत नाही. भगवान प्रभू रामचंद्राने वालीला वाद मारला. तर वाली म्हणत असतो मी तुझा गुन्हा केला का? मला बाण मारण्याचं कारण काय नाही का? मी काय तुझा केलं? कवनाला आत्मय महाराज सुंदर सुंदर विषयाचं ज्ञान. तो भांडतो कोण? कोणाचे वैराग्य कोणाचे? सुग्रीवाचे आहे. तुला मध्यंतरी बीच में गोष्ट कवनाला आत्मय महाराज आता नाही. रामायणामध्ये गोस्वामीजी पुढे त्याचं फल देवाला भोगावं लागलं. कृष्ण अवतारामध्ये तो व्याध होत असतो.
आपलं काय म्हणजे असा बसला असताना त्याला बाण मारतात. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. देवाधिकाला जर चुकत नाही तर तुमची आमची काय करा. मग केलेलं कर्म करण्याच्या अगोदर विचार करा. मग एकदा कर्म केल्यानंतर त्याचं फल काय केलं पाहिजे. कोणते अन्न खाण्याच्या अगोदर कोणतं खावं न खावं तोंडात टाकण्याच्या पूर्वी विचार करावा लागतो. एकदा पोटात गेला कधी परिणाम केल्याशिवाय हा कर्माचा सिद्धांत आहे. कोणी काय असेल ना ते भोगावंच लागत असतं. उलट ब्राह्मण क्षत्रियादी भेदरहित असंग ब्रह्मरूपाने आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान त्यास आहे. जाती आश्रम अवस्थेची भ्रांती ज्ञात्यास नाही, म्हणूनच त्यास कर्माधिकार नाही. म्हणून ज्ञात्या पुरुषाला कर्माचा काय नाही. तुमच्या गीतेचा श्लोक गौरव आहे की यस्य नाम कृतो ज्याला देह बुद्धी ज्याची संपलेली आहे. कोणत्या बुद्धीवर आहे. ब्रह्मबुद्धीवर नाही. ब्रह्मबुद्धीचा जो वर्ष तो परिच्छिन्न नाही का व्यापक आहे. तो काही नाही का श्रेणीच्या सभापेक्षा पांडित त्याला काय धैर्य आलेलं आहे का. म्हणून ज्ञात्या पुरुषाला कर्माचा काय नाही. तो करील अथवा करणार. 14 वर्ष आणखी वारकरी शिक्षण संस्थेतून पूर्ण करून बाहेर पडला तो भजनाला येईल अथवा येणार नाही. जोपर्यंत नाव आहे तोपर्यंत भजनाला काय केलं आलाच पाहिजे. विधी निषेध वगैरे कोणाला उच्च स्थळावरती असल्यानंतर त्या सगळ्या संबंधात असतात. कर्माचा तुझा अधिकारी होत नाही का. नियम कोणाकरता असतात. एखादा तुमच्या श्रीमंत माणसाला भेटण्याकरता जायचं आहे. परवानगी काढायला लागते. काय काढावं. कोणाला जाऊन एकदम आतमध्ये शिरावं लागते का. चौकदार असतो कुठे निघाला अनेक धुण्यावाली बाई असली तिला काय परवानगी काढावं लागते का. सरळ जाऊ दे बाईचं काय घेऊन नसलं त्या घरातले माझ्यावर सुद्धा सरळ जातात. माझ्यावर काय परवानगी काढत असते का. त्याप्रमाणे कर्माचा वेग तत्वनित्य पुरुषाला लागू शकत नाही. तो कर्म करीत त्याला क्रियमान नाही का. कोणाला पाण्यातून आलेल्या कमळाला कोणत्याही प्रकारे पाण्याचा संसर्ग होत म्हणून कर्म करेल. आत्मापेक्षा इमान लोकांना एक माणूस नाही. अनेकाला लोकांना जरी मान आत्मापेक्षा इमान न हनते ना गीतेचा श्लोक. कारण त्याला देवबुद्धी नाही. कोणती बुद्धी नाही. ज्ञात्यास कर्माप्रमाणे उपासनेचाही अधिकार नाही. याच रीतीने त्यास उपासनेचा अधिकार नाही. कारण मी उपासक आहे आणि देव उपास्य आहे या बुद्धीने उपासना होते. पण विद्वानास तो उपास्य उपासक भाव प्रतीत होत नाही. थोडा अधिकारी बरं का. उपासनेचा अधिकारी कोण आहे. ज्याच्या ठिकाणी भेद आहे तो उपासनेचा अधिकारी आहे. ज्याचा भेद काय केलं मावळ मी उपास्य आहे. नाही ईश्वर कोण आहे. उपास्य आहे. मी कोण आहे. भेद ज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत तो उपासनेचा काय अधिकारी आहे. आणि उपास्य उपासक भाव असा. आणि वेदांत शास्त्राचा एकदा ज्ञान झाल्यानंतर सगळे भेद काय होतात. ईश्वर भाव सुद्धा प्राप्त होतो. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जीव भाव जातो. कोणता भाव प्राप्त होतो. ईश्वर भाव. ज्ञानामध्ये शक्ती आहे. सगळे भेद नष्ट करायची शक्ती कोणाच आहे. ज्ञानामध्ये आहे. जर का सगळे नद्याचे भेद निवृत्त करण्याची शक्ती कोणाच आहे. समुद्रात आहे. सगळ्या लाकडाचे भेद निवृत्त करण्याची शक्ती कोणाच आहे. अग्नीमध्ये आहे. अनेक प्रकारचे लाकडं जरी असले अग्नीत पडले तर निवडून काढता येतं का राखेतून.
श्रीमंत गरीब वगैरे सगळे वेचवंत आहे जोपर्यंत प्राण आहे. आणि एकदा प्राण निघून गेल्यानंतर नामदारी भेद असते. मग तो माझा भाऊ आहे नमका भेद राहिला का? हा माझा भाऊ आहे कुठपर्यंत लाकडावर ठेवत नाही. लाकडावर तुझा भाऊ आहे तर लाकडात जाळतो कसा? सगळे भेद का आई जरी वाढली असली भेद नष्ट झाला ना. मग आईवर प्रेम करणार तू आहे तो तुझ्या हाताने लाकडावर ठेवून काय मानतो अग्नी लावतो. आतापर्यंत आता आई आहे का मढ आहे? मग भेद कुठपर्यंत? जीव बुद्धी आहे तोपर्यंत. एकदा जीव बुद्धी संपली जीवे भाष्य सारे ब्रह्म परमात्मा बोधे बरे भजती ज्ञानात बरे राष्ट्रते. त्याची उपासना असते ती परिच्छिन्न नसते. आनंद द्वय नित्य निराळे ते समचरण सारे हमें जाके दास वेदने आगादी पुढे ज्ञात्या पुरुषाला कर्माचा काही नाही. पुढे कारण माझा आणि ईश्वराचा देहादी संघात स्वप्नाप्रमाणे कल्पित असून अधिष्ठान चैतन्य एकच आहे असा विद्वानाचा निश्चय आहे. म्हणून ज्ञानाचा उपासनेशी विरोध आहे. न उपासनेचा अधिकारी नाही. कारण मी उपासक आहे आणि देव उपास्य आहे या बुद्धीने उपासना होते. मीच देव आहे अशा बोधावर झाल्यानंतर उपासना करीत नाही का त्याचा अधिकार नाही. झालं 4-5 वर्ष झाल्यानंतर निघाले तुम्ही बाहेर संस्थेला. मग तुम्ही भजनाला येत नाही का? तुम्ही त्याच्या भजनाचे अधिकारी नाही. आता त्याला भजनाचं बंधन नाही. ते काही ना काही काही विद्यार्थी एकदम नाव नसताना सुद्धा पाठाला काय करायचे आहे. मग इतर विद्यार्थ्याला नियम आहे. कोणता नियम आहे? वेळेवरती पाठाला काय झालं पाहिजे. पण ज्याचं नाव नाही त्याला नियम आहे करा. तो येईल आणि काय उठून जाईल. काही माणसं भेटण्याकरता येतात थोडा वेळ पाठ ऐकतात. नाही म्हणलं तसा विद्यार्थी थोडा वेळ पाठ ऐकतात निवड लागतो. म्हणून जाती धर्म वगैरे तत्ववेत्तेच्या कर्म उपासनेचा आणखी ज्ञानाचा विरोध आहे. 2 पंख एका ठिकाणी राहू शकत नाही. पुढे आता मोक्षाच्या हेतूविषयी पक्षाच्या गमनाचा दिलेला दृष्टांत विरुद्ध आहे. कारण पक्षाचे दोन्ही पंख एककाली पक्षाचे ठिकाणी राहतात. पक्षाचा दृष्टांत जरा पक्षी हा एका पंखाने उडत असतो का 2 पंखाने? केवळ ज्ञानाने मोक्ष होत असतो. कर्म उपासनेचा पंख पाहिजे. हा दृष्टांत दिला. या दृष्टांतामध्ये विरोध कसा आहे तो सांगून राहिला. कारण या 2 पंखात परस्पर विरोध नाही. कर्म आणि ज्ञान हे 2 पंख मानले तर त्या 2 पंखांचा म्हणजे ज्ञानाचा कर्म उपासनेशी विरोध आहे. त्या पंखाच्या बरोबर आहे. त्या पंखामध्ये काय नाही विरोध नाही. आता याच्यामध्ये काय विरोध आहे की ज्ञान आणि 2 पंख पाहिजे कर्म उपासना. या दोघांमध्ये काय कोणता विरोध आहे ते पण सांगतात. हे आताच सिद्ध केले. म्हणून ज्ञानकाली ज्ञानाबरोबर कर्म राहणे शक्य नाही. पंख मानले तर त्या पंखाला म्हणजे ज्ञानाचा कर्म जे आता सिद्ध केले. ज्ञानकाली ज्ञानाबरोबर कर्म राहणे शक्य नाही. विरोधी धर्म असं म्हणत असतात. प्रकाशाचा अंधकाराचा काय विरोध आहे? ज्यावेळेला प्रकाश असतो त्यावेळेला अंधार नाही. ज्यावेळेला अंधार असतो त्यावेळेला
सूर्याचा किरण उगवल्यावर अंधार कुठे जातो, बघतो कुठेतरी. जाऊ दे, अधिक विचार आहे त्याचा विचार. तेव्हा हे कशा कारण आपला जो ईश्वरी ज्ञान आहे ना, तो प्रकाशाचं प्रकाशन करतो आणि अंधाराचे प्रकाशन करतो. प्रकाशाचं तुम्हाला हा प्रकाश आहे कोणामुळे कळाला? कोणीतरी त्याचा प्रकाश घातला. या ठिकाणी अंधकार आहे, प्रकाश अंधकाराचं प्रकाशन करतो का कोणीतरी ईश्वरी प्रकाशन करतो? म्हणजे हे काय मोठा एक उत्सव होता बघा. काय तुमचे लग्न म्हणा किंवा काही सप्ताह म्हणा वगैरे, त्रस्त मनुष्य आल्यानंतर लोक विचारला की म्हटलं का तुम्ही कुठं गेला होता? मग म्हणायला लागले आम्ही कुठे आपले तुमचे नाटकाला म्हणा, लग्नाला म्हणा. काय लग्न झालं आणि काय ते म्हातारी माणसं लग्नाचं खूप वर्णन करून सांगत होत्या. पण आम्ही घोड्यावर कसे बसलो होतो आणि घोड्याला धक्का दिल्यानंतर घोड्याने मला फेकून दिला. सगळं काय पकवान होतं, काय माणसं होती, काय काय तो सगळं जिथं लग्नाचा जो मंडप आहे ते. त्याला विचारलं, म्हणलं हे तुला दिसलं? आणखी काही दिसलं का तुला? नाही म्हणलं. कुठं दुसरं काय आहे पाहिजे? मग तो शहाणा माणूस होता, म्हणला हे पत ज्याच्या योगाने तुलाही दिसला तो प्रकाश अगोदर होता. कारण सर्वांच्या अगोदर कोण दिसत असतो? आणि प्रकाशाच्या साह्याने काय दिसलं तुला? जर प्रकाशच नसता तर दिसलं असतं का? म्हणून आत्मात्म स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. प्रकाश म्हणजे भौतिक प्रकाश नाही घ्यायचा, ज्ञान घ्यायचं. मग ज्ञानाचा आणि क्रियेचा काय विरोध आहे? एका ठिकाणी ज्ञान आणि क्रिया राहू शकत नाही. पण दिलेला दृष्टांत समजत नसून असमजत आहे. पक्षाचे दोन्ही पंख एका ठिकाणी गावतात, त्याच्यात विरोध नाही, काय नाही. पण कर्म आणि ज्ञान या दोन काय आहे? कर्माची फल संसार आहे, ज्ञानाचं फल काय आहे? मोक्ष आहे. दोन एका ठिकाणी येऊ शकत नाही. कोणत्याच उदाहरणाचं उत्तर आहे, कर्म उपासना आणि ज्ञान हे मोक्षाला हेतू आहे हे सांगायचं आहे. त्याला समसमच्चयवाद म्हणतात. याला सांगायचं कर्म उपासना मोक्षाला कारणीभूत नाही, तर ज्ञानच मोक्षाला काय आहे क्रमाक्रमाने सिद्ध करून याचा विचार कधी करू? म्हणजे